प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 25 मार्च 2026 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। ध्येय लहान असो वा मोठं, त्यासाठी केलेला प्रयत्नच यशाची गुरुकिल्ली आहे। आजचा सुविचार आपण बघितला। सुरुवातीला एक नजर शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावतीत गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे। चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी नेत असताना आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली। अमरावती शहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा सतर्क झाली आहे। पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला। मिळालेल्या माहितीनुसार एका संशयित इसम अमरावती बस डेपो परिसरातून सुंदरलाल चौकाकडे चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर पोलीस पथकाने पोलीस मुख्यालय मैदानासमोर कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले। तपासादरम्यान आरोपीकडून काळ्या रंगाची CBZ एक्स्ट्रीम ही मोटरसायकल जप्त करण्यात आली। चौकशीत आरोपीने ही मोटरसायकल सुमारे 20 दिवसांपूर्वी पंचवटी चौकातील PDMC हॉस्पिटल गेट समोरून चोरी केल्याची कबुली दिली। या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे। ताब्यात घेतलेला आरोपी मोहम्मद सुफियान युसुफ अली शाह वय वर्ष 24 राहणार साबनपुरा असा आहे। आरोपीकडून 20,000 रुपये किमतीचा मोटरसायकल जप्त करण्यात आली असून पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत। गुन्हे शाखेच्या तत्पर कारवाईमुळे वाहन चोरी करणाऱ्यांवर आळा बसणार अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे। एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर। दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता थेट आपल्या देशात जाणवू लागले आहेत। बुधवारी सकाळपासूनच गॅस एजन्सी समोर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। गॅस सिलेंडर मिळविण्यासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। बुधवार 25 मार्चच्या सकाळपासूनच शहरातील विविध गॅस एजन्सींसमोर नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर अनेकांनी गॅस सिलेंडर साठविण्याचा प्रयत्न सुरू केलाय। गॅस बुकिंगसाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। भर उन्हात नागरिक सिलेंडरसाठी रांगेत उभे असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे। दरम्यान प्रशासनाकडून गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र प्रत्यक्षात नागरिकांना गॅस मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। गॅस एजन्सीवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होतानाचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलेंडर घरगुती लागणारे बंद पडण्याच्या भीतीपोटी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत गॅस एजन्सी बाहेर गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। मात्र काही गॅस एजन्सी चालकांकडून आम्ही माहिती विचारली असता कुठल्याच प्रकारचा तुटवडा सध्या तरी गॅस सिलेंडरचा नसल्याचा एकंदरीत सांगण्यात येत आहे। मात्र भीतीपोटी नागरिक मोठ्या प्रमाणात जे आहेत गॅस एजन्सी बाहेर गर्दी करत असल्याचं चित्र एकंदरीत अमरावती शहरात पाहायला मिळतंय। आणखी येणाऱ्या दिवसात काय परिस्थिती होईल हे सांगणं सुद्धा अशक्य झालेलं आहे। कॅमेरामॅन प्रदीप इंगोलेसह मी रोहित काळे, पाहत रहा सिटी न्यूज अमरावती। दोन देशातील युद्धांचा परिणाम आता थेट सामान्य नागरिकांवर होताना दिसत आहे। प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे। अमरावती शहरातून चिंताजनक बातमी समोर येते आहे। शहरातील काही पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवू लागला असून काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद पडल्याची माहिती मिळते। अमरावती शहरात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेबाबत अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे। शहरातील काही प्रमुख पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपल्यामुळे पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे। विशेष म्हणजे इरविन चौक परिसरातील एक महत्त्वाचा पेट्रोल पंप पूर्णपणे बंद असल्याचं समोर आलंय। या पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा स्टॉक संपल्यामुळे ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे चिंतेचं वातावरण असून अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे। काही नागरिकांनी इंधन टंचाईमुळे आपली दैनंदिन कामं ठप्प झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण इस्रायलच्या संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। मात्र अधिकृत स्तरावर याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। प्रशासनाकडून अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन आलेलं नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात येत आहे।
युद्धाची सतर्कतेचा घंटा वाजण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच अमरावतीमध्ये सुद्धा आता पेट्रोल डिझेलचा तुटवडा असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय. अमरावती शहरातील सर्वात महत्वाचं पेट्रोल पंप ज्याला आपण म्हणतो इरविन चौकातील अग्रवाल पेट्रोल पंप सुद्धा आता पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे बंद पडलं आहे. सकाळपासून पेट्रोल डिझेल नसल्यामुळे संपूर्णपणे पेट्रोल पंप सध्या बंद करण्यात आलेली आहेत. अमरावती शहरातील अनेक पेट्रोल पंप सध्या परिस्थितीतून जात आहेत. तर अनेक काही ज्या पेट्रोल पंपांवर सध्या तरी साठा आहे त्या पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या गर्द्या होतानाचं चित्र एकंदरीत अमरावती शहरामध्ये पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन प्रदीप इंगोले सह मिरोदकडे पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. अमरावती शहरात इंधन टंचाईची स्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. यावर प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बुधवार सकाळपासूनच राज्यातील अनेक भागांमध्ये पेट्रोल पंपांवर नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे. इराण इस्रायलच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असून नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यासाठी पंपाकडे धाव घेतली आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपाबाहेर तब्बल 200 मीटर पर्यंत लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. बुधवारी सकाळपासूनच शहरातील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे. इराण इस्रायल युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेल पुरवठा खंडित होणार असल्याचा चर्चांना जोर आलाय. याच अफवेमुळे नागरिकांनी आपल्या वाहनांमध्ये जास्तीत जास्त इंधन भरून घेण्यासाठी धाव घेतली आहे. दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या लांबच लांब रांगा पेट्रोल पंपाबाहेर पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ही रांग 200 मीटर पर्यंत पोहोचल्याचीही समोर आले आहे. यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला असून अनेक भागांमध्ये ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान अधिकृत पातळीवर मात्र इंधन तुटवड्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. फटका थेट भारतामध्ये जाणवायला सुरुवात झालेली आहे. गॅस सिलेंडर घरगुती लागणारे असो किंवा आता पेट्रोल डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक पेट्रोल भरण्याकरिता जे आहेत पेट्रोल पंपांवर गर्दी केल्याचं चित्र आहे. एकंदरीत आपण अमरावती शहरामध्ये जर सध्याचं चित्र पाहिलं तर अमरावती शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात नागरिक पेट्रोल डिझेल भरविण्याकरिता गर्दी केल्याचं चित्र आहे. कालची परिस्थिती जर अमरावती शहरातली आपण जर बघितली तर काही पेट्रोल पंपांवर गॅस डिझेल नसल्यामुळे जे आहेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारंबळ उडाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं. आणि आज सकाळपासूनच जे आहे सर्व पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय. येत्या दिवसात कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज लावणं सुद्धा सध्या अशक्य असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन प्रदीप इंगोले सह मिरोदकडे पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. म्हणजेच इंधन तुटवड्याची कोणतीही अधिकृत माहिती नसतानाही अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आणि अफवांपासून दूर राहणे गरजेचे आहे. एका अँब्युलन्सच्या जोरदार धडकेत पीएसआयच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला असून आई आणि वडील दोघेही गंभीर जखमी आहेत. नेमके काय घडलं पाहूया सविस्तर. यवतमाळ जिल्ह्यातील तडेगाव दशासर परिसरात ही भीषण घटना घडली. तडेगाव दशासर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पीएसआय राहुल वानखेडे हे आपल्या पत्नी आणि 10 वर्षीय मुलगी त्रिशा यांच्यासोबत बाहेर गेले असता मुलगी शाळेत प्रथम आल्याच्या आनंदात त्यांनी पेढे वाटण्यासाठी शाळेला भेट दिली होती. त्यानंतर कुटुंबाने मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मात्र आनंदाचा हा क्षण काही क्षणातच दुःखात बदलला. दर्शन आटपून परत येत असताना देवगाव चौफुली मार्गावर धामणगावकडून भरधाव वेगात येणाऱ्या अँब्युलन्सने त्यांच्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनाचा चकनाचूर झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांनी जखमींना त्वरित यवतमाळ येथील रुग्णालयात हलविले. मात्र उपचारादरम्यान 10 वर्षीय त्रिशा हिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या अपघातात राहुल वानखडे यांच्या पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून राहुल वानखडे यांनाही छाती आणि कमरेजवळ दुखापत झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून तडेगाव दशासर पोलीस पुढील तपास करीत आहेत. दिवसाची सुरुवात आनंदाने झाली, मात्र शेवट एका दुःखाच्या क्षणाने झाला. हा अपघात सर्वांसाठी एक उदाहरण आहे की येणारी वेळ ही कधी काय घेऊन येईल सांगता येत नाही. इराण इस्रायल युद्धाचा परिणाम आता थेट भारतावर दिसून येतो आहे.
देशात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट व्यवसाय अडचणीत सापडला आहे. अमरावती शहरात तर परिस्थिती अधिकच गंभीर होताना दिसत आहे. तब्बल 50% बार आणि रेस्टॉरंट बंद पडल्याची माहिती समोर येते आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन आणि गॅस पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झालाय. त्याचे पडसाद आता भारतातही उमटत असून एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय. या तुटवड्याचा सर्वाधिक फटका हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना बसत आहे. अमरावती शहरात परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून अमरावती बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील सुमारे 50% बार आणि रेस्टॉरंट बंद पडले आहेत. आज गॅसची टंचाई एवढी भयंकर आहे, आम्हाला एक तर कमर्शियल सिलेंडर मिळत नाही हॉटेलला. आज जवळपास अमरावतीमध्ये 500 बार आहेत आणि बरेचसे रेस्टॉरंट आहेत. घरामध्ये पण गॅस मिळत नाही, त्यामुळे माझ्या हॉटेलमध्ये कधी नव्हे ती चूल पेटवल्या गेली, त्यामुळे हॉटेल बंद. आता बस जास्तीत जास्त तग दे, शेवटची धगधग आहे मृत्यूपूर्वीची. आता 100% हॉटेल काही दिवसांनी बंदच होणार. काही लोकांनी शेगड्या फेगड्या लावल्या आहेत, पण त्याच्यावर किती वेळ लागतो भरपूर. गव्हर्नमेंटची पॉलिसी एकदम, मला याचं वाईट वाटतं की बीजेपीचं सरकार आहे, एक जण साला निषेध करत नाही आहे. कुठल्या तोंडाने हे लोक अंधभक्त मूर्खासारखे बोलतात त्या टंचाई नाही. ते मोदी म्हणतात टंचाई नाही, लोक गॅस पण. आता बघा पेट्रोल पण संपलेलं आहे. ऑटो रिक्षा, माझा आता मी ऑटो युनियनचा अध्यक्ष, ऑटोमध्ये टाकायला पेट्रोल नाही. ऑटो काय करणार तो गरीब माणूस. चला बा नितीन मोहोळ काही दिवस तक धरेल, त्याचं हॉटेल नाही, दुसरे धंदे आहेत. ऑटोवाला काय करणार, रोज कमाना रोज खाना. गव्हर्नमेंटने पॉलिसी, अरे तुम्ही कशाला गेलेल्या इस्रायलमध्ये, म्हणजे तुमची इंटरनॅशनल नीती चुकली तर आम्ही मरतो ना त्याच्यामध्ये. रुपया गेला 94 रुपया डॉलर. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पॉलिसी संकट स्वतःहून ओढवून घेतलेलं आहे. करोनाचं संकट, मोदी म्हणतात करोना सारखी तुम्ही लढाई आता आपल्याला करायची. अरे करोना ही आहे निसर्गाने आणलेली आपदा होती, हे तर तुम्ही ओढवून घेतलेलं संकट आहे. एक दिवस आधी तुम्ही इस्रायलमध्ये जाता आणि सांगता की तिथे गेलं, तुम्हाला माहित नव्हतं का ते अटॅक करणार दुसऱ्या दिवशी. माहित नसेल तर मग तुम्ही मूर्ख आहात, आणि माहित असेल तरी मूर्ख आहात. म्हणजे आणि त्याचा परिणाम काय होतोय बघा तुम्ही. आणि सांगतात 2 बोटी आल्या, 3 बोटी आल्या, चॅनलवाले म्हणतात अभी बोट आएंगी. अरे रोजचं जेवढं खपत आहे ती खपत म्हणजे कमीत कमी 50 बोटी आल्या तर ते तहान भागण्यासारखे आहे. तुम्ही आठवड्याला 15 दिवसाला 2 बोटी आल्या थाप पाठीवर थाप. एक जण फडणवीसना बोलायला तयार आहे ना, अमरावतीचा कुठला नेता बोलायला तयार आहे, आणि लोक जोडे मारणार आहेत काही दिवसांनी. बघा मी तुम्हाला सांगतो, अमरावतीमध्ये किती टक्के सध्या बार आणि रेस्टॉरंट बंद पडलेले आहे? आता माझ्या इथे 50% बारवाल्यांनी रेस्टॉरंट आपलं हे बंद करून टाकलंय, म्हणजे फूड सर्व्हिस. आणखी 25% 2-1 दिवसात बंद होतील, आणि 25 जे आहेत काही दिवस तक धरतील. मैफिल हॉटेल एवढं मोठं आहे, तोच मला सांगत होता नितीन. लग्न कॅटरिंग, आमच्या भांडे घासणाऱ्या बाहेर विचारा ज्या जातात कॅटरिंगच्या याला, त्या म्हणतात भाजीपाला घ्यायला कोणी तयार नाही. केटरिंगवाला म्हणतो माझ्याकडे गॅस सिलेंडर नाही. माझे शैलेश चोपडे म्हणून मित्र आहेत, त्यांनी 6 लग्न कॅन्सल केले. कुठून आणणार सिलेंडर? त्यामुळे गव्हर्नमेंटनी काहीतरी करावं लागेल, नाही तर लोक खरोखर आहे ना जोडे मारल्याशिवाय राहणार नाही. जो मिळेल त्याला याला. आणि अधिकारी पण टाळमटाळ करतायत आहे, असं आहे. त्यांना वरून आदेश आले की सांगू नका. अमरावतीमध्ये कालची स्थिती जर बघितली तर ऑटोची मोठ्या प्रमाणात गॅस पंपवर गर्दी झाल्याचं चित्र होतं, आणि अमरावतीमध्येच अनेक गॅसवर भावाची जे आहेत मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचं पाहायला मिळालं. काही गॅस पंपवर 84 तर काही गॅस पंपवर 100 रुपये इतका गॅसचा भाव पाहायला ते आता ब्लॅक मार्केटिंग करून आले. अडला आणि गाढवाचे पाय जरी त्यांना बिचाऱ्यांना 300-400 रुपये घरी घेऊन जायचे आहेत, तर तो 50-60 रुपये जास्ती देतो गॅसला. मोदींनी सुद्धा सांगितलं काल की लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे ऑटो चालक असेल किंवा निर्माण होऊ शकते नाही, मी निर्माण केली आहे. मोदींनी असं नाही म्हणायला पाहिजे लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं नाही. मी लॉकडाऊन सारखी परिस्थिती स्वतःहून निर्माण केलेली आहे, म्हणून जनतेने मला माफ करावं असं त्यांनी म्हणायला पाहिजे संसदेमध्ये. जर युद्ध थांबलं नाही तर भारताची परिस्थिती तर अतिशय खराब होणार, अतिशय खराब होणार. इराण काय हटायला तयार नाही, आणि एकंदरीत बघितलं तो इकडून येणारा रशियाचा गॅस तुम्ही थांबवून टाकला, रशियाशी वाकडं करून टाकलं, इराणशी वाकडं करून टाकलं, आणि व्हेनेझुएलाचा गॅस, तो व्हेनेझुएला आपल्यापासून 12-15 हजार किलोमीटरवर व्हेनेझुएला आहे, त्याचा तो तिथून निघालेली शिप 3 महिन्यांनी पोहोचणार. म्हणजे कुठे काहीतरी लोकांना अडाणी बनवायचं.
काही लोक म्हणू शकतात भारतातले जवळपास 70% लोकांना काही समजत नसेल यामध्ये. या सर्वांचा सर्वसामान्यांना किती प्रमाणात फटका बसू शकतो? आता सध्या गॅस लोकांचा 1 महिना टिकतो, कोणाचा 20 दिवस टिकतो, मोठ्या फॅमिलीचा 15 दिवस टिकतो. आता हा संपत आलेला आहे गॅस. गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. काही हॉटेल व्यावसायिकांनी तर आतापर्यंत पर्याय म्हणून हातभट्टी स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे, अशी धक्कादायक माहिती समोर येते. व्यावसायिकांचे म्हणणे आहे की जर ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर येत्या काही दिवसात शहरातील सर्वच बार आणि रेस्टॉरंट बंद पडण्याची शक्यता आहे. या संकटामुळे हजारो कामगारांच्या रोजगारावरही गदा येण्याची शक्यता आहे. सरकारने तात्काळ उपाययोजना करून गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता व्यावसायिकांकडून जोर धरू लागली आहे. काय झालं, 2 देशांमध्ये युद्ध सुरू आहे, अशातच हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. आपली सध्या कशी परिस्थिती आहे? गॅस सिलेंडरचा पुरवठा आपल्याला कशा पद्धतीने मिळतो? मी नितीन राघवेंद्र देशमुख, रंगोली ग्रुपचा डायरेक्टर आहे. माझे हॉटेल रंगोली पर्ल आणि हॉटेल रंगोली असं 2 रेस्टॉरंट्स आहेत. सध्या आम्हाला गॅसचा अतिशय तुटवडा म्हणजे काय की गॅसचा सप्लाय पूर्णपणे बंद आहे. गॅस नाहीच आहे. तर आम्ही तशा लाकडाच्या भट्ट्या बनवलेल्या आहेत. डिझेलच्या भट्ट्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत, पण काही कारणामुळे आम्ही त्या घेतलेल्या नाही आहे. आता लाकडाच्याही भट्ट्या घेतो म्हटलं तर त्या आता नवीन नवीन लाकडं येऊन राहिले, ते ओलसर आहेत, त्याच्यामुळे पण त्रास होतो आहे. पण एकंदरीत हॉटेल व्यवसाय पूर्ण ठप्प होण्यापेक्षा आम्ही चालू ठेवलेला आहे आणि सिलेंडर मिळण्याचा काहीही स्कोप सध्या दिसत नाही आहे. आणि पहिल्यांदा असं वाटलं काही दिवस म्हणजे होईल, परिस्थिती रुळावर येईल, पण आता तर डिझेलसुद्धा कमी दिसतं आहे. त्याच्यामुळं आम्हाला अजिबात असं वाटत नाही की गॅस सिलेंडर मिळेल. देव फक्त एवढंच नशिबाने आमचं असं चांगलं हो की कोळसा आणि गुटखे हे तरी मिळत राहो, हीच विनंती आहे. आणि इलेक्ट्रिकवर सुद्धा आमचं चालू आहे, पण इलेक्ट्रिक इतकं महाग आहे. हॉटेल लाईनमध्ये इलेक्ट्रिकचं कन्झम्पशन जास्त होतं आणि हॉटेल लाईनमध्ये खूप भयंकर बिल येतात. हाय रेट्स आहेत, पूर्ण देशात महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिकचे हाय रेट्स आहेत. अशा वेळेस इलेक्ट्रिकवर काहीही करणं फार नुकसानीचं आहे. त्यामुळे आम्ही इलेक्ट्रिकवर फक्त फ्राय पॅन ठेवलेलं आहे, बाकी सगळं गुटख्यावर करतो आहे. काल नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की आपल्या देशात सुद्धा कोरोना सारखी परिस्थिती म्हणजे लॉकडाऊन सारखी परिस्थिती येणाऱ्या काही दिवसात निर्माण होऊ शकते. अशातच हॉटेल व्यावसायिकांना कशा पद्धतीचा फटका बसेल? नाही, कोरोनासारखी परिस्थिती आपल्या देशात आली नसती, कारण 85 रुपयांनी चायनाला पेट्रोल मिळतं आहे, क्रूड ऑइल मिळतं आहे आणि भारताला ते रशिया ते 140 रुपयांनी देत आहे. तर तो नक्कीच आता हा मॅनेजमेंटचा भाग आहे, सरकारचा दृष्टिकोन आहे. तर हे असं का? आणि याच्यामुळं आपण भारतीय कोणत्या मिसमॅनेजमेंटमुळे नुकसान आपले होते आहे हे बघावं लागेल. हे बघणं अतिशय आवश्यक आहे. आणि संपूर्ण 140 कोटी भारतीयांना व्यवस्थित जसं चायनीज लोकांना मिळतं आहे तसं गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल मिळावं हीच विनंती आहे. येणारे किती दिवस भट्ट्या आणि या सर्व प्रकारांवर हॉटेल चालू राहतील? येणाऱ्या किती दिवस असं तर अजून काहीही सांगता येत नाही, कारण मला नाही वाटत ही परिस्थिती सांभाळायला 2-3 महिन्याच्या कमी लागेल. म्हणून 2-3 महिन्यात जरी सिलेंडर सप्लाय व्यवस्थित झाला तरी नशीब समजावं लागेल. एकीकडे आंतरराष्ट्रीय युद्ध आणि दुसरीकडे स्थानिक व्यवसायावर त्याचे परिणाम. अमरावतीतील ही परिस्थिती चिंताजनक असून सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. या प्रकरणात पुढे काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट आपल्या देशातील शैक्षणिक क्षेत्रावर उमटताना दिसत आहेत. गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहेत. अनेक विद्यार्थी शहर सोडून गावाकडे परतत असल्याची माहिती समोर येते आहे. त्याचा परिणाम येणाऱ्या परीक्षांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच संदर्भातील हा सविस्तर अहवाल.
दोन देशांमधील युद्धामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. याचा थेट परिणाम भारतातील गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेवर होताना दिसत आहे. शहरामध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा मोठा फटका बसत आहे. स्वयंपाकाची अडचण निर्माण झाल्याने अनेक विद्यार्थी आता आपले रूम बंद करून गावाकडे परतत असल्याचे चित्र आहे. कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या शिक्षकांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली असून नियमित अभ्यासक्रमावर परिणाम होत आहे. काही क्लासेसमध्ये बॅचेस रद्द कराव्या लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेज आणि क्लासेसला जाणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसत आहे. येत्या काही महिन्यात बोर्ड, विद्यापीठ आणि स्पर्धा परीक्षा होणार आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास खंडित होत आहे. त्यामुळे परीक्षांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षण तज्ञांच्या मते सरकारने तातडीने उपाययोजना करून विद्यार्थ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. अन्यथा या संकटाचा दीर्घकालीन परिणाम शिक्षण क्षेत्रावर होऊ शकतो. तर काय सांगा, दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे, अशातच भारतामध्ये सुद्धा याचे परिणाम जाणवायला सुरुवात झालेली आहे. गॅस सिलेंडर असो, पेट्रोल पंप असो किंवा इतर सुद्धा साहित्य मिळण्यात आता मोठ्या प्रमाणात भारतामध्ये तुटवडा जाणवतोय. अशातच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर काही परिणाम होण्याची शक्यता आहे. नक्कीच सर, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम होण्याची सुरुवात झालेली आहे. मी अजिंक्य वाघमारे, संचालक चाणक्य अकॅडमी. माझ्याजवळ नियर 30% मुलं हे ग्रामीण भागातून येतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांवर सगळ्यात जास्त परिणाम झालेले आहे, कारण की ग्रामीण भागातून इथे येऊन रूम करून राहणारे जे विद्यार्थी आहे त्यांचा सगळ्यांचा उदरनिर्वाह हा मेसच्या भरोशावर चालतो आणि गॅसच्या तुटवड्यामुळे मेस बंद पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहे ते त्यांच्या घराकडे निघून जाण्यास सुरुवात झालेली आहे. त्यांचे पालक त्यांना सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण एका परिवाराला एक सिलेंडर भेटते, तर त्यामुळे ते त्यांच्या परिवारासाठी ठेवणार की ते मुलांसाठी पाठवणार हा सगळा संभ्रम तिथे तयार झालेला आहे. आणि सिलेंडर अवेलेबल नसल्या कारणाने, गॅस अवेलेबल नसल्या कारणाने जे ग्रामीण भागातले 30% विद्यार्थी आहेत ते जवळजवळ त्यांच्या घरी निघून गेलेले आहे. सेम तसाच परिणाम शहरी भागातल्या विद्यार्थ्यांवर पण होत आहे. शहरी भागातले विद्यार्थी पेट्रोल डिझेलच्या कमतरतेमुळे क्लासपर्यंत येण्यास टाळाटाळ करत आहे आणि आता येणाऱ्या 2 किंवा 3 महिन्यात त्यांच्या सगळ्यात महत्वाच्या एक्झाम्स म्हणजे सीईटी झालं, नीट झालं, जेई झालं, या एक्झामसाठी ते प्रिपरेशन करत आहेत. ते आमच्या टेस्ट पण टाळत आहे, कारण की त्या टेस्ट जर त्यांनी टाळल्या तर पुढे जाऊन त्यांच्या त्या रिझल्टवर त्याचा परिणाम 100% होणार आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की लॉकडाऊन सारखी परिस्थिती, आपल्या कोरोना जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशातच ऑनलाईन क्लासेस आपल्या कोरोना काळात चालले होते. आता कशा पद्धतीची परिस्थिती राहील? सर, कसं आहे की कोरोना काळात जे ऑनलाईन क्लासेस चालले तेव्हा प्रत्येक क्लासजवळ इन्फ्रास्ट्रक्चर होतं. आज आम्ही ते इन्फ्रास्ट्रक्चर रेडी केलेलं आहे. आमच्याजवळ ते इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे, आम्ही ऑनलाईन क्लासेस घेऊ शकतो. पण विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा विद्यार्थी ऑनलाईन शिकतो आणि विद्यार्थी जेव्हा ऑफलाईन शिकतो, या 2 गोष्टीत खूप मोठी तफावत येत आहे. जे पोरं कोरोना झाल्यानंतर आमच्याजवळ ऑफलाईन शिकायला आले, आम्ही त्यांच्या लिहिण्याच्या पद्धतीमध्ये फरक जाणवला आहे. त्यांना लिहिता येणं खूप कठीण झालेलं होतं. त्यांना मुद्देसूद उत्तर लिहिता येत नव्हते, कारण की त्यांनी जे क्लासेस केले ते ऑनलाईन केले. जेव्हा एखादा क्लास 40 किंवा 50 मिनिटाचा असते तेव्हा त्या मुलांचा जो रिटेन्शन टाइम असते किंवा तो त्याचा जो फोकस करायचा टाइम असते तो फक्त 20 किंवा 30 मिनिट असते. मग जेव्हा आम्ही 40 मिनिटं क्लास घेतो तो हळूहळू शिक्षण प्रवाहातून बाहेर जात जाते आणि त्याचे एकदा टॉपिक मिस होत गेले तर त्याच्यासाठी ऑनलाईन शिक्षण ही खूप कठीण होत जाते. त्यामुळे याचा खूप मोठा परिणाम पडणार आहे जर कोरोनासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर. काय सांगाल, या सर्व युद्धाचा भारतावर कशा पद्धतीचा परिणाम होईल येत्या दिवसात? याचा आता भारतावर पेक्षा आता मी शिक्षण क्षेत्रातला व्यक्ती आहे. शिक्षण क्षेत्रात तर याचा खूप मोठा परिणाम होऊ शकते. जर मुलांच्या आता तसं तर समर वेकेशनच आहे, पण ज्या मुलांचे क्लासेस चालतात, जे मोठे मुलं आहेत, ज्यांचे पेपर्स आहेत, त्यांचं पुढचं भविष्य खूप धोक्यात येतात. कारण की ते जर त्या पद्धतीने जर त्यांनी प्रश्नाचे उत्तरं नाही देऊ शकले किंवा ते त्या प्रकारे उत्तरासाठी तयार नसले तर त्याचे पुढच्या येणाऱ्या पिढीला खूप मोठे जबरदस्त त्याचे परिणाम जाणवतील. अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर काय संदेश द्याल आपण विद्यार्थ्यांना? जर कोविड सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर मी सर्व विद्यार्थ्यांना आग्रहाची विनंती करतो की तुम्ही तुमच्या शैक्षणिक वर्षाकडे किंवा जे तुमचा अभ्यास चालू आहे किंवा तुमच्या क्लासेसमध्ये जे
शिकवणी चालू आहे त्याच्याकडे कृपया करून दुर्लक्ष करू नये, कारण की युद्ध आज न उद्या थांबून जातील, पण तुमचं शिक्षण थांबणार नाहीये, तुमचे वर्ष थांबणार नाहीये. तर तुम्ही सगळ्यांनी क्लासच्या टचमध्ये राहावे. रेग्युलर जर ऑनलाईन क्लासेस झाले तर रेग्युलर ऑनलाईन क्लासेस अटेंड करावे, हीच मी सगळ्या पालकांना सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो. या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा येणाऱ्या परीक्षांवर याचा परिणाम होऊ शकतो. तुमच्या व्हॉट्सअपवरही एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगच्या नव्या नियमांचा मेसेज आला का? 25, 35 आणि 45 दिवसांच्या अंतरांचे दावे सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहेत. पण खरंच सरकारने नियम बदलले आहेत का? ही फक्त अफवा आहे? याबाबत आता प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच PIBने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एलपीजी सिलेंडर बुकिंग नियम बदलल्याच्या बातम्या वेगाने पसरत आहेत. या व्हायरल मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थींना 45 दिवसांनी तर सामान्य ग्राहकांना 25 किंवा 35 दिवसांनीच गॅस बुक करता येणार आहे. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो दिल्लीने जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्याचे नियम काय सांगतात? तर शहरी भागात सर्व प्रकारच्या कनेक्शनसाठी 25 दिवसांनंतर बुकिंग आणि ग्रामीण भागात सर्व प्रकारच्या कनेक्शनसाठी 45 दिवसांनंतर बुकिंग. हे नियम प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किंवा नॉन प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यावर आधारित नसून हे फक्त शहरी किंवा ग्रामीण भागावर आधारित आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान 2 सिलेंडर असलेल्या ग्राहकांसाठी 35 दिवसांची नवीन अट लावल्याचा दावा देखील व्हायरल झालाय. मात्र सरकारने हा दावा देखील पूर्णपणे फेटाळून लावलाय. सरकारने नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि असे मेसेजेस फॉरवर्ड करू नका. तसेच देशात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यामुळे घाबरून पॅनिक बुकिंग करण्याची अजिबात गरज नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरच विश्वास ठेवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. म्हणजे स्पष्ट आहे, एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेज पासून सावध राहा आणि फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आता एक नजर टाकूया महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. अमरावती शहराच्या विकासाचा रोड मॅप ठरणारा बजेट आणि त्यावर महत्वाची चर्चा. स्थायी समितीच्या बैठकीत नागरिकांच्या गरजांवर भर. नेमकं काय ठरलं या बैठकीत पाहूया सविस्तर. अमरावती महानगरपालिकेच्या सन 2026-27च्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी स्वर्गीय सुदामकाका देशमुख सभागृहात स्थायी समितीची सविस्तर बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर होते. बैठकीदरम्यान आगामी आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित बजेटमधील विविध तरतुदींवर सखोल चर्चा करण्यात आली. सभापती अविनाश मार्डीकर यांनी बजेटमधील प्रत्येक मुद्द्याच्या बारकाईने आढावा घेत ते अधिक नागरिकाभिमुख करण्याचे आवाहन केले. बैठकीत नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी शहरातील विविध गरजा आणि विकास कामांवर महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. स्वच्छता व्यवस्था सुधारणा, रस्ते आणि पायाभूत सुविधा, महानगरपालिका शाळा आणि आरोग्य केंद्रे यासाठी निधी वाढवण्यावर भर देण्यात आला. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेसाठीही प्रस्ताव मांडण्यात आले. या बैठकीत प्राप्त सूचनांच्या आधारे संबंधित अधिकारी अर्थसंकल्पात सुधारणा करणार आहेत आणि सुधारित बजेट पुढील आमसभेच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे अर्थसंकल्प अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल असा विश्वास समितीच्या सदस्यांनी व्यक्त केलाय. तर अमरावती मनपाच्या या बैठकीतून शहर विकासासाठी महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. आता सुधारित बजेटमध्ये नागरिकांच्या अपेक्षा कितपत पूर्ण होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमरावती शहरातील शोभानगर येथील माँ दुर्गादेवी मंदिरात गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात तब्बल 1111 भाविकांनी एकत्र येत श्री सप्तशती विजय ग्रंथाचे महापारायण पठण करत भक्तीचा अनोखा सोहळा अनुभवला.
अमरावतीतील शोभानगर परिसरात माँ दुर्गादेवी मंदिरात गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने मंदिर संस्थेच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये विशेष आकर्षण ठरला तो श्री सप्तशती विजय ग्रंथाचा सामूहिक महापारायण पठण सोहळा। 25 मार्च 2026 रोजी हा भव्य सोहळा संपन्न झाला असून तब्बल 1111 भाविकांनी एकत्र येत या सामूहिकरित्या पारायणाचं पठण केलं। मी राजश्री राजेंद्र जडाळे, नवीन कॉटन मार्केट, प्रभाग क्रमांक 5, काँग्रेस पक्षातून नगरसेवक झालेली आहे। आज आमच्या इथे हा उत्सव जो आहे, हा उत्सव सन्माननीय आमचे जाजोदिया साहेब व श्रीमती ताई व आमच्या नेहमीच्याच ज्या आमच्या, मी तर त्यांना म्हणजे ननदबाई म्हणते, पण ज्या आमच्या म्हणजे ज्यांनी आमच्या परिसराला एकदम धार्मिकतेत गुंतवून टाकलं व एकदम चैतन्यमय वातावरण राहते नेहमीसाठी आमच्या इथे, अशा आमच्या ताई यांचे मी खूप खूप आभार मानते। त्यांनी मला इथे बोलावलं, एवढा मान सन्मान केला व त्यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलायचं काहीच नाही। म्हणजे त्यांच्यामुळे आमच्या प्रभागात एवढं धार्मिक वातावरण झालं व एवढ्या म्हणजे ज्या आमच्या महिला आहे भगिनी त्यांच्या पाठीशी असते नेहमीच। त्यांचं धार्मिक कार्याबद्दल म्हणजे काय बोलावं, म्हणजे शब्द अपुरे पडतात। त्यांचा नेहमी नित्य म्हणजे 12ही महिने त्यांची हे सेवा, दुर्गा मातेची सेवा, अजून कोणतीही सेवा असो, नेहमीसाठी सतत करत राहतात त्या। त्यांचा मला वाटते दर शनिवारी महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम राहतो व त्यांचा एक पाय तुम्ही त्यांच्यात म्हणजे असं एवढी नम्रता आहे की त्या कोणाचा एवढा आदर सत्कार करतात। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते व त्यांचे धन्यवाद मानते व त्यांच्यामुळे मला आज एवढा मोठा सुवर्ण संधी मिळाली। संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। यावेळी उपस्थित भक्तांसाठी मंदिर संस्थेच्या वतीने महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। त्याचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला। या महोत्सवादरम्यान श्याम भजन संध्या, सुंदरकांड, आरती, हवन, भजन तसेच राम जन्म सोहळा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली। मैं रोशनी दुबे, शोभा नगर, अमरावती, माँ दुर्गा देवी मंदिर। आज हमारे यहाँ पे महापारायण दुर्गा सप्तशती माते का पाठ हुआ है। इसके अंदर हमारी राजेंद्र भाऊ जठाड़े, राजश्री ताई जठाड़े मेरी भाभी, मेरे भाई, इधर अंजू दीदी मेरी भाभी, पवन भैया जाजोदिया और हमारे राजू भैया, इन्होंने आके मेरा मान सम्मान बढ़ाया, मंदिर की शोभा बढ़ाई। इस महापारायण साखड़ी की उन्होंने दशा ही बदल दी। इतना उन्होंने प्यार किया, उनको बहुत अच्छा लगा और उन्होंने आके जो उत्साह दिखाया कन्या पूजन में, इतना मान सम्मान दिखा के पूरे परिसर को उन्होंने खुश कर दिया। और हमारी दीदी, मेरी भाभी राजश्री ताई, इनका तो लाजवाब कहना है। इनके बारे में जितना भी बोलूं उतना कम ही है। साल के 12 महीने मंदिर की हमेशा सेवा करती थी, आगे भी ये करती ही रहेंगी और मैं हमेशा इनके साथ रहूंगी। वैसे ही मेरे पवन भैया, मेरी अंजू भाभी, ये हमेशा मुझे प्यार करते हैं। मैं कभी भी एक फोन लगाती हूँ, कभी भी तत्पर हर सेवा के लिए खड़े रहते हैं। मैं इनका हमेशा आभार प्रकट करूंगी और इन्हें मैं बहुत बहुत धन्यवाद देती हूँ कि इन्होंने आके इस मंदिर की, शोभा नगर की, हमारे परिसर की शोभा बढ़ाई, मान सम्मान किया। इसलिए मैं इनके बहुत बहुत आभार धन्यवाद प्रकट करती हूँ। याशिवाय दररोज महिला भजन मंडळींकडून भजन, हरिपाठ आणि आरतीचे आयोजन करण्यात आले होते। या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भक्तिभावाने सहभाग नोंदवला आणि धार्मिक वातावरणाचा मनमुराद आनंद लुटला। अशा प्रकारे माँ दुर्गा देवी मंदिरात पार पडलेल्या या भव्य धार्मिक सोहळ्याने अमरावती शहरात भक्तीचा सुंदर संदेश दिला आहे। धामणगाव रेल्वे येथील नागरिकांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरलाय। नगर परिषद धामणगाव रेल्वे यांच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरी पत्र वाटप आणि मार्गदर्शन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। सर्वसामान्यांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। धामणगाव रेल्वे नगर परिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत घरकुल मंजुरी पत्र वाटप, बांधकाम परवानगी तसेच घरकुल हप्त्यांचे वितरण करण्यात आले। सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, परवडणारे आणि
सन्माननीय घर मिळावे या उद्देशाने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे होत्या. तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती गिरीश मुंदडा, गटविकास नेते नरेंद्र चौधरी आणि पाणी पुरवठा सभापती विलास बुटले उपस्थित होते. यावेळी बांधकाम सभापती, महिला व बालकल्याण सभापती, उपसभापती आणि आरोग्य सभापती यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती लावली. धन्यवाद मी सगळ्यांना पाहिजे करतो, कारण की मोदी साहेबांना आमचं घरकुल लागून राहिलं. नंतर मी अर्थमंत्री रोटे यांना पण धन्यवाद देतो. सगळं व्यवस्थित म्हणजे त्यांनी घरकुल मंजूर केलं त्यासाठी धन्यवाद आमच्यासारख्या साधारण माणसाला जे घरकुलाचं जे एक स्वप्न होतं ते स्वप्न मोदीजीमुळं आणि आपल्या इथल्या नगराध्यक्ष यांच्यामुळं साधारण माणसाला न तकलीफ होता कोण्या याची म्हणजे वगैरे तकलीफनं कागदपत्र देऊन तरी तो लवकरात लवकर आमच्यासारख्यांना मिळालं. त्यामुळं मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानत आहे आणि तिथले कर्मचारी त्यांचे सुद्धा मी आभार मानत आहे. या कार्यक्रमात घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र, बांधकाम परवानगी आणि आर्थिक हप्त्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होत असल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली. नाव भारत जगदीश इंदुरकर. मी नगर परिषद धामणगाव रेल्वे येथे CNTC सिव्हिल इंजिनियर अंतर्गत कार्यरत आहे. प्रधानमंत्री आवास योजना 1 आणि प्रधानमंत्री आवास योजना 2 हे नगर परिषद धामणगाव रेल्वे येथे सुरू आहे. करिता आज नगर परिषद धामणगाव रेल्वे येथे बांधकाम परवानगी वाटप, नवीन घरकुल मंजूर झाले त्यांचे मंजुरी पत्र वाटप आणि अनुदान वाटप माननीय नगराध्यक्ष मॅडम यांच्या हस्ते आणि माननीय मुख्य उपाध्यक्ष साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. आज एकूण 27 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले आणि त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना 2 अंतर्गत DPR क्रमांक 1 अंतर्गत 24 लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी वाटप करण्यात आले. मी नगर परिषद धामणगाव रेल्वेच्या हद्दीत असलेले सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी बांधकाम विभाग इथे संपर्क साधून आपल्या बांधकाम परवानग्या घ्याव्या आणि त्यानंतर अनुदानाचा वाटप करण्यात येईल. त्याचप्रमाणे नगर परिषदच्या हद्दीत असलेले सर्व नागरिकांना ज्यांचे मकान कच्चे आहे अशा लाभार्थ्यांनी पात्रतेसाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट नगर परिषदमध्ये दाखवावे. जर ते पात्र असतील अशा लाभार्थ्यांना आम्ही शासनाकडे मंजुरीसाठी पाठवू आणि त्यांनासुद्धा घरकुलचा लाभ देऊ. धन्यवाद. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे. धामणगाव रेल्वे नगर परिषदेचा हा उपक्रम अनेकांसाठी ठरत आहे आशेचा किरण. अमरावती शहरात बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अमरावती शहरालगत असलेल्या वडाडी आणि पोहरा जंगल परिसरातून बिबट्यांचा वावर वाढला असून हे वन्य प्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात थेट शहरात प्रवेश करत आहेत. वडाडी, विद्यापीठ परिसर, तपोवन, मंगलधाम, SRPF कॅम्प आणि जुना बायपास या भागांमध्ये बिबट्यांच्या हालचाली CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून काही भागात सायंकाळनंतर नागरिक घराबाहेर पडण्यासही घाबरत आहेत. वडाडी, मंगलधाम, SRPF कॅम्प अशा अनेक भागांमध्ये बिबट्यांच्या हालचाली दिसून येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत हा गंभीर मुद्दा उपस्थित केला. वनमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की दरवेळेस दर अधिवेशनामध्ये मी वाटते की आमच्या अमरावती शहरामध्ये शहराला लागून पोहरा जंगल आहे आणि पोहरा जंगलाला लागून असणारा जो एरिया आहे की त्या ठिकाणी आजही आहे. संध्याकाळी 6 नंतर त्या एरियामध्ये आपण जातो. मंगलधाम एरिया असेल, 500 क्वार्टर असेल, वडाईचा एरिया असेल, हा आमच्या अमरावतीमध्ये पोहरा जंगलाला लागून मोठा हा भाग आहे आणि वस्ती इतकी वाढलेली आहे की त्या ठिकाणी संध्याकाळी 6 नंतर लोक घराला दाराला कुलप लावून आतमध्ये राहतात. त्या एरियामध्ये जाण्याचं धाडस करत नाही, ॲटो जात नाही, रिक्षा जात नाही, काहीच नाही. तिथल्या लोकांची खूप मोठी समस्या आहे. मी वारंवार प्रश्न विचारते की अमरावती शहरामध्ये हा बिबट्या घुसत आहे. विद्यापीठाचा एरिया, त्या विद्यापीठाच्या एरियामध्ये ते घराच्या लोकांमध्ये आले, त्याच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा फुटेज आलेले आहे. कुत्रे घेऊन जातं, डुकरं राहिलेले नाही आहे आणि माणसांच्या सुद्धा जीवाला भीती आहे. त्यामुळे या माध्यमातून याची व्यवस्था, बिबट्याची व्यवस्था करण्यासाठी आपण काही उपाययोजना
उपाययोजना करणार काय की जेणेकरून अमरावती शहरामध्ये बिबटे येणार नाही याची आपण वनविभागाला तशा सूचना करणार किंवा त्यांना पकडण्याची काही व्यवस्था करणार आहे का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सुलभाताई खोडके यांनी अमरावती परिसरातील वावरणाऱ्या बिबट्यांचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. वन खातंच नाही तर त्या ठिकाणी ग्रामविकास खात्याचे ग्रामसेवक, तलाठी, तिथले लोकल पोलीस, विविध प्रकारचे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार या सगळ्यांचा त्याच्या ठिकाणी सहभाग घेऊन या बिबट्यांना नियंत्रित करण्याचा आणि लोकांचा जीव सुरक्षित ठेवण्याचा वन खात्याचा विचार आहे. त्या अनुषंगाने सगळ्या योजना पुढे करत आहोत. भविष्य काळामध्ये त्याप्रमाणे बिबट सफारी आणि व्याघ्र सफारी यांच्या ज्या कल्पना आहेत त्या सर्व सदस्यांना कळवल्या जातील. आणि सुलभाताई खोडके, आपल्याला जर तुम्ही आपल्या CCTV दिसला तर आमच्या खात्याच्या लोकांना फोन करा. खात्याचे लोक येऊन आपल्याला तिथे भेटतील आणि त्या समस्या दूर करतील. अमरावतीत बिबट्यांची वाढती दहशत लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली जातात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बडनेरा येथील वीज वितरण कंपनीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. एक महिला कर्मचाऱ्याकडून ग्राहकांशी उद्धट आणि अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा संतप्त आरोप नागरिकांनी केला आहे. एवढंच नाही तर मार्च एंडिंगच्या नावाखाली गरीब ग्राहकांचा वीज पुरवठा तोडला जात असल्याचाही गंभीर मुद्दा समोर आला आहे. बडनेरा येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात नागरिकांचा संताप उफाळून आलाय. वीज बिल वसुली पथकासोबत फिरणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावर नागरिकांशी उद्धट आणि अपमानास्पद भाषेत बोलण्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे कर्मचारी बिल वसुली करताना लोकांना मानसिक त्रास देत असून प्रश्न विचारणाऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्थानिक नागरिकांनी सांगितले की सेवा देण्याऐवजी आम्हाला अपमान सहन करावा लागतो. ही कोणती प्रशासनाची पद्धत आहे? याचबरोबर मार्च एंडिंगच्या नावाखाली गरीब ग्राहकांना कोणतीही मुदत न देता थेट वीज पुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय. मात्र दुसरीकडे धनदांडग्या ग्राहकांना मोठी सवलत दिली जात असल्याचेही बोलले जात असून यामध्ये आर्थिक हितसंबंध गुंतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणी वीज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अनभिज्ञता दर्शवली. अशी कोणतीही तक्रार माझ्या निदर्शनास आलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकारामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अधिक तीव्र झालाय. संतप्त नागरिकांनी संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा केला आहे. या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेणार, संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का आणि नागरिकांना न्याय मिळणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. वडगाव, माहुरे आणि भवानी परिसरातील नागरिकांचा संयम अखेर संपला आहे. क्रेशर आणि RMC प्लांटमुळे निर्माण होणाऱ्या धुळीच्या त्रासाविरोधात नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वडगाव, माहुरे आणि भवानी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून धुळीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या परिसरात सुरू असलेल्या क्रेशर आणि RMC प्लांटमुळे संपूर्ण वातावरण धूळमय आणि राखमय झाले आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या जनसंवाद मेळाव्यात नागरिकांनी याबाबत पालकमंत्र्यांकडे तक्रार करत निवेदन दिले होते. मात्र एक महिना उलटूनही प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. धुळीमुळे लहान मुलं, वृद्ध आणि सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून श्वसनाचे आजार वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शाळकरी मुलांना शाळेत जाणंही कठीण झाल्याचं पालक सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर 25 मार्च रोजी भवानी मंदिराजवळ नागरिकांनी रस्त्यावर बसून जोरदार आंदोलन केलं. तुम्हाला बंद करायचे नियम नाही आहे, तुम्हाला तुमचं डिपार्टमेंट बंद करायचं नाही आहे, महसूल डिपार्टमेंट बंद आम्ही करतो ना. मग तुमच्या डिपार्टमेंटच्या NOC शिवाय कारखाना चालू झाला काय? मग तुमची NOC आता तात्काळ कॅन्सल कर ना. तात्काळ तेव्हा कर ना तुम्ही. तुमच्या डिपार्टमेंट
महसूलचं आम्हाला लोक सांगू ना. बंद करा तुम्ही नोटीस द्यायला बंद करायची. काढू शकते रात्रीच्या 12 वाजता. तुम्ही का नाही काढत? तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटचे सर्व आहे नाही काय पाटील साहेब? तुमच्या एका सैन्य कारखाना चालू होऊ शकते, एका सैन्य कारखाना बंद होऊ शकते. तुमच्या एनओसी शिवाय कारखाना लागला काय? तुमच्या एनओसी शिवाय महसूलवाला लावू शकते काय? त्याच्यात ताकद आहे का तुमच्या एनओसी शिवाय कारखाना चालू करू द्यायची आहे काय? मग तुमची एनओसी आता तात्काळ कॅन्सल करा. या सगळ्याची करा पटकन बोला मॅडम. तुमचे टाईपरायटर काय आहे काढा, ते लेटर काढा त्याचं. सिटी न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितोय की अमरावती शहर हे हवा प्रदूषणाच्या बाबतीत देशात नंबर लागतोय, जगात नंबर लागतोय. कुठंतरी अमरावतीची प्रतिमा आम्हाला मलिन करायची नव्हती, म्हणून आतापर्यंत आम्ही कुठल्याही प्रेस नोट किंवा पत्रकार परिषदेमध्ये या हवेचं प्रदूषण दाखवलं नाही. आज प्रदूषण विभागाची नोटीस आलेली आहे, महाराष्ट्र प्रदूषण विभागाची नोटीस आली आहे. एकही प्लॅन्ट टोन क्रेशर असो की RMC प्लॅन्ट असो, हा प्रदूषण विभागाच्या त्यांच्या ज्या अटी शर्ती आहे याचं उल्लंघन करत आहेत. एकही प्लॅन्ट हा त्यांच्या नियमात बसत नाही आहेत. कुठंतरी आपल्या शहरासाठी कलिमा भासण्यासाठी, आपल्या शहराचं नाव खराब करण्यासाठी या RMC प्लॅननी ठेका घेतलाय. काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या माध्यमातून ठेका घेतलाय. 4-5 अधिकाऱ्यांना सुखसुविधा मिळाव्या, 4-5 अधिकाऱ्यांचे ओळपोळे व्हावे एवढ्यासाठी यांचा सगळा हा अट्टहास चालू आहे. 4-5 अधिकाऱ्यासाठी हे 40,000 कुटुंब आज धोक्यात घालत आहेत. खरं तर न्यायच समजत नाही आहे. महानगरपालिकेवाले इंजिनियर परमिशनच कशी देत आहे केशरच्या बाजूनं घर बांधायला? सर्वात महत्वाची गोष्ट तेच आहे, क्रेशरच्या बाजूनं घर बांधायची परमिशन कशी देत आहे? एक तर हे लोकांनी परमिशन चुकीचे असेल, नाही तर खदाना चुकीचे असेल. महानगरपालिकेच्या इंजिनियरनी इथं यावं आणि साईट व्हिजिट करावी की सांगावं इंडस्ट्रीयलच्या बाजूनं रेसिडेन्शियलला परमिशन आहेत काय? या आंदोलनात मोठ्या संख्येने गावकरी आणि महिलांनी सहभाग घेत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांनी लवकरात लवकर या धुळीच्या समस्येवर ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. माझा जो प्रभाग आहे PDMC प्रभाग, या PDMC प्रभागाची मी नगरसेविका आहे आणि माझ्या प्रभागामध्ये हा इकडे जो तुम्हाला दिसत आहे भवानी परिसर, हा संपूर्ण माझ्या प्रभागामध्ये येतो. आणि समोर जे दिसत आहे वडगाव मावरे आहे. आणि या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात RCM प्लांट आणि स्टोन क्रशर आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा या भागामध्ये ज्या आमच्या महिला दिसत आहे, पुरुष मंडळी दिसत आहे, यांना गेल्या अनेक वर्षापासूनचा हा संघर्ष आहे. गेल्या अनेक वर्षापासून धुळीला यांना सामोरं जावं लागत आहे. यांच्या आरोग्याला धोका आहे. फुफ्फुसाचे आजार, डोळ्याचे आजार, असे अनेक आजार. आणि मला आठवतं 2017 मध्ये मी जेव्हा नगरसेविका झाली तेव्हा 2 लोक या ठिकाणी या धुळीपायी मृत्युमुखी पावलेले आहे. याचं बलिदान द्यावं लागलेलं आहे. मात्र कुठेही या ठिकाणी आता पालकमंत्री जेव्हा 18 तारखेला आले, त्यांना आपण एक निवेदन या संदर्भातलं दिलं होतं आणि त्यांनी आदेश दिले होते की या संदर्भातली संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन एक मीटिंग लावा आणि यावर तोडगा काढा. परंतु इथे कुठेही त्या पद्धतीनं कार्यवाही झालेली दिसत नाही. हे जे स्टोन क्रशर आणि यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे अटी शर्तीचं त्यांनी संपूर्ण उल्लंघन केलेलं आहे. खरं पाहिलं तर हे स्टोन क्रशर आणि RCM प्लांट हे शहराच्या बाहेर पाहिजे. इथे नागरिकांची वस्ती आहे, नागरिक राहतात आणि इथून अनेक विद्यार्थी शाळेमध्ये कॉलेजमध्ये जा-ये करतात. आमच्या महिला बिझीलँड सिटीलँडमध्ये सर्व्हिसला जातात आणि त्यांना आपल्या आरोग्याशी खेळावा लागून राहिलं. किती दिवस आम्ही हे शांत बसणार आहे? गेल्या अनेक वर्षापासूनचा हा संघर्ष आहे. जोपर्यंत हे स्टोन क्रशर आणि RCM प्लांट बंद होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे अशाच पद्धतीचं राहणार आहे. कारण खूप वर्षापासून आम्ही याच्या मागे लागलेलो आहोत. त्याबद्दल आज या ठिकाणी आम्ही आंदोलन घेतलेलं आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाने आता तरी लक्ष देणं गरजेचं आहे, नाहीतर हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा नागरिकांनी म्हटलंय. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आता एक नजर टाकूया महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. विदर्भातून एक सकारात्मक आणि महत्वाची बातमी. वन्यजीव अभ्यासासाठी मोठं पाऊल. मोर्शीतील भारतीय महाविद्यालयात स्कॅट अनालिसिस रिसर्च लॅबचे उद्घाटन. नेमकं या लॅबमध्ये काय होणार संशोधन पाहूया.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे भारतीय महाविद्यालयात नवीन स्कॅट अॅनालिसिस रिसर्च लॅबची स्थापना करण्यात आली आहे. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आलाय. या लॅबचे उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहते यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रयोगशाळेमध्ये मांसाहारी वन्य प्राण्यांच्या आहाराचा अभ्यास केला जाणार आहे. विशेष म्हणजे प्राण्यांच्या विष्ठेच्या विश्लेषणातून त्यांचे अन्न, सवयी आणि ऋतूनुसार होणारे बदल यांचा अभ्यास होणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वन्यजीव अभ्यास आणि संशोधनाची प्रत्यक्ष संधी मिळणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय महाविद्यालयाचे कोषाध्यक्ष अनंत सोमवंशी उपस्थित होते. तसेच डॉक्टर ओमप्रकाश मुंडे, सलील चिंचमनातपुरे, प्राचार्य डॉक्टर संतोष आगरकर यांचीही उपस्थिती लाभली. या उपक्रमामागील मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे आणि वन्यजीव संवर्धनासाठी योगदान देणे हा आहे. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केलेत. ही लॅब जी भारतीय महाविद्यालय मोर्शी या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे ही ऍक्च्युली मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती, भूगोल विभाग भारतीय महाविद्यालय मोर्शी आणि कार्स अमरावती या तिघांच्याही संयुक्त विद्यमाने या ठिकाणी स्थापन झाली. या आम्हाला एक प्रोजेक्ट मिळालेला आहे जो आहे स्कॅट अनालिसिस ऑफ कार्निव्होरस इन मेळघाट टायगर रिझर्व आणि त्याचा मुख्य उद्देश आहे या प्रोजेक्टचा की या कार्निव्होरसचं फूड प्रिफरन्स काय आहे. म्हणजे कार्निव्होरस मध्ये मेजर जे कार्निव्होरस आहेत मेळघाटचे, ज्यात वाघ, बिबट आणि जंगली कुत्रे जे या सगळ्या शाकाहारी प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतात, यांचं सीझनल फूड कशा पद्धतीने चेंज होतं, त्यात काही चेंजेस आहेत का ह्या बघण्यासाठी आम्ही हा स्कॅट अनालिसिस प्रोजेक्ट घेतलेला आहे. तो आम्हाला जवळजवळ 32,10,000 रुपयांचं फंडिंग मेळघाट टायगर रिझर्वने आम्हाला सँक्शन केलेलं आहे. त्याच्याच लॅबची जी आम्ही स्थापना या ठिकाणी महाविद्यालयात केलेली आहे त्या लॅबच्या माध्यमातून आम्ही आता विद्यार्थ्यांच्या थ्रू जे काही महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत, काही कार संघटनेचे विद्यार्थी मेंबर सदस्य आहेत, हे सगळेजण आता मेळघाटमध्ये जाऊन मेळघाटमध्ये वन विभागाचे कर्मचारी कशा पद्धतीने काम करतात त्यांच्यासोबत राहून त्यांच्या गस्ती ज्या चालतात त्या गस्तीच्या दरम्यान ज्या ज्या ठिकाणी स्कॅट सापडेल म्हणजेच या कार्निव्होरसची विष्ठा सापडेल ती विष्ठा कलेक्ट करून ती या ठिकाणी लॅबमध्ये आणली जाईल आणि त्यांच्या याच्यातले जेवढे काही त्या स्कॅट मधले त्या विष्ठेमधले हेअर सॅम्पल्स जे राहतील त्यांचं मायक्रोस्कोपिक अनालिसिस करून त्याचे आयडेंटिफिकेशन केलं जाईल की कोणत्या सीझन मध्ये कोणते प्राणी हे शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खात आहेत याच्यावर लक्ष देतील. तसं पाहायला तर स्कॅट अनालिसिसच्या याच्या संदर्भात आतापर्यंत फक्त आणि फक्त मेळघाट म्हणजे जे काही टायगर प्रोजेक्ट आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये ते स्वतःहूनच या गोष्टी करतात. पण आम्ही स्वर्गीय डॉक्टर GN वानखडे सर यांच्या अंडरमध्ये 2006 साली केलं होतं. त्याआधी 2003 मध्ये सेंटर फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज डॉक्टर उल्हास कारंज यांच्या माध्यमातून आम्ही 2003 आणि 2006 साली केलं. मध्यंतरी 20 वर्षाच्या काळामध्ये हे अनालिसिस तरी झालंच नाही. म्हणून मग वाघांची वाढती संख्या होत असलेला बाकीच्या इतर जंगलांमध्ये आपण बघतोय की मानव वन्यजीव संघर्ष वाढलेला आहे. बऱ्याचशा ठिकाणी वाघांची संख्या वाढल्यामुळे सुद्धा तिथे प्रॉब्लेम येत आहे. असे प्रॉब्लेम भविष्यात नाही यावे म्हणून त्याचं प्रे डेन्सिटी काय आहे, त्याचं फिडिंग काय आहे, फिडिंग हॅबिट्स कशा पद्धतीचे आहेत हे जाणण्यासाठी हा प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी वन विभागाला दिला आणि त्यांनी तो मान्य केला. त्यातनं आता आमचे विद्यार्थी सुद्धा आता हळूहळू या रिसर्च ऍक्टिव्हिटीमध्ये वळत आहेत जेणेकरून भविष्यात सुद्धा या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनामध्येच आम्ही एक प्रयत्न करतो आहे की त्यांना सुद्धा याची थोडी जाणीव व्हावी. आणि हा आपल्या याच्यातलं म्हटलं तरी हा एक पहिलाच प्रयोग आहे, एक पहिलीच प्रयोगशाळा अशी आहे जी जॉईंट कोलॅबरेशननी प्रोजेक्टच्या माध्यमातून उभी झालेली आहे जी आता भविष्यात इथून भविष्यामध्ये सुद्धा कार्यरत राहील. तर आपण वन्यजीव संरक्षण म्हणून आपल्याला मानद मिळालेली आहे. आपलं काय मानत असेल किती विद्यार्थ्यांना आपण पुन्हा या जोड्याचा आम्ही मोस्टली कसं आहे की वन विभागांची गस्ती जंगलांमध्ये चालत असते पण त्याच्या याच्यात आपलेही या स्कॅट अनालिसिसची एक भर त्याच्यावर अजून जबाबदारी त्यांच्यावर टाकावी. तर ती टाकण्यापेक्षा आपल्या जिथल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना जसं बरेचसे पोरं सायन्सचे मुलं तर रिसर्च आहे म्हणून ते मुलं त्यात सहभागी होतात पण आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी सुद्धा आम्ही याच्यात इन्क्लूड केलेले आहेत की जे पोरं नेहमीच वारंवार पोलीस भरती असो आर्मीची भरती असो त्यासाठी प्रयत्न करत असतात तर त्यांना हे सुद्धा एक दालन ओपन व्हावं
की फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सुद्धा काही अधिकारी पदाच्या जागा आहेत, काही गार्ड पदाच्या जागा आहेत, ज्यासाठी आर्ट्स आणि कॉमर्सची मुलं सहज अप्लाय करू शकतात. तर ते अधिकारी आणि गार्ड लोक त्या जंगलामध्ये कशा पद्धतीचं काम करतात, कशा पद्धतीने त्यांचं रुटीन चालतं, या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हावी म्हणून आम्ही व्हॉलेंटियर जे आहेत ते वाढवलेले आहेत. जवळपास सध्या तरी आमच्याकडे 40 व्हॉलेंटियर्स आहेत. जून महिन्यात नवीन जे विद्यार्थी आमच्या यात सहभागी होतील, कारण हा 2-2.5 वर्षापासून चालणारा प्रोजेक्ट आहे, तर यात जवळजवळ 100 विद्यार्थी अजून याच्यात जुळतील. मोर्शीतील ही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी संशोधनाची नवी दालने उघडणारी ठरणार आहे. वन्यजीव संवर्धनासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये राम भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. राम जन्मोत्सवासाठी गड मंदिर सज्ज, लाखो भाविकांची अपेक्षा आणि प्रशासनही अलर्ट मोडवर. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील जगविख्यात रामटेक गड मंदिर येथे राम जन्मोत्सवासाठी जोरदार तयारी सुरू आहे. देशातील दुसरी अयोध्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळी दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या मंदिराचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रभू श्रीराम, सीता आणि भाऊ लक्ष्मण यांची स्वतंत्र मंदिरे आहेत. रामनवमी निमित्त महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि छत्तीसगड मधून भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होतात. भाविकांच्या सोयीसाठी हिरवी शेड नेट, महाप्रसाद आणि थंड पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त, वैद्यकीय पथके आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. प्रमाणे यंदाही रामनवमीचा उत्सव आहे आपल्या मंदिरात हा साजरा होतो. या ठिकाणी रामनवरात्र जे आहे इथे पद्धती पूजा असते. त्या पद्धती पूजेमध्ये 3 तासाचा अवधी लागतो. त्याच्यामध्ये रोज देवाचे नवीन वस्त्र असतात. सकाळ संध्याकाळ भजना पूजन, संध्याकाळी रामाकडे लक्ष्मणाकडे पंचपदीचे भजन असतात. त्याच्यानंतर आरती असते आणि बरेच भक्तगण इथे येतात आणि हा उत्सव आपण फार वर्षापासून चालू करतो आहे आणि तो असंच चालू राहावा हीच इच्छा आहे. इथून भक्त फार लांबचे येतात. MP मधनं इथं प्रमाण जे आहे भक्तांचं प्रमाण येण्याचं, MP मध्ये मध्य प्रदेशमधून जास्त लोक आहेत त्याच्यात. त्यात रामटेक निवासी लोक आहे हे सुद्धा इथे भजन येऊन करतात सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ. आणि दोन्ही मंदिरात भजन होतात. लक्ष्मणाच्या, रामाच्या मंदिरात भजन वगैरे होत असतात इथे आणि हे परंपरेनुसार चालू आहे. जे रामनवमीचं आहे ते 11 वाजता कीर्तन चालू होतं जन्माचं आणि 12 वाजता समाप्त होतं ते. त्यानंतर गुलाला उधळला जातो. भाविक मंदिरात बसलेले असतात. सगळ्यांच्या अंगावर गुलाल उधळला जातो आणि प्रसाद वाटला जातो दोन्ही मंदिर, लक्ष्मणाच्या आणि रामाच्या मंदिरात. आणि सन्मान जयंतीला समाप्त होतं या मंदिराचं. संपूर्ण रामटेक परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून राम भक्तांमध्ये उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. महाराष्ट्रातील दुसरी अयोध्या म्हणजे भारतातील दुसरी अयोध्या म्हणूनच आपलं रामटेक येथे एक स्थान आहे. इथे रामटेकचे सांगितलं प्रसिद्ध म्हणजे लक्ष्मण मंदिर एक वेगळं मंदिर आहे आणि राम आणि सीताचं वेगळं मंदिर आहे. त्यानुसार तुम्हाला सांगू इच्छिते की मागील 8 दिवसापासून येथील रामटेक येथील गडमंदिर परिसरातील एक भव्य अशी रोषणाई केलेली आहे. आपले रामटेकतील पंडे आणि काही रामभक्त मिळून आम्ही सर्व हे स्वतः याचा सहभाग असून या रोषणाई करून या रामटेकची शोभा वाढवली आहे. सर्व रामभक्तांना मी असं विनंती करते की नागपूर जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो किंवा MP असो या छत्तीसगड असो, कुठल्याही रामभक्तांनी या रामटेकच्या मंदिरात येण्याची कृपा करावी आणि या राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी इथे यावे ही विनंती करतो. जय श्रीराम. तर रामटेकमधील हा राम जन्मोत्सव भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा संगम ठरणार आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा भव्य दिव्य असणार आहे. नागपुरात चहाच्या दुकानातून उपजीविका करणाऱ्या एका दुकानदाराकडून तब्बल 40,000 रुपयांची रंगदारी मागितल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात भीतीचं वातावरण या घटनेमुळे निर्माण झालं. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत हा प्रकार घडला. तक्रारदार मोहम्मद तौसिफ शब्बीर अली वय वर्ष 42 या अशोकनगर परिसरात वाहनाचे दुकान चालवितात. मिळालेल्या माहितीनुसार तौसिफ अली हे त्यांच्या घराबाहेर उभे असताना आरोपी शफीक अन्सारी आणि स्नेहल तिरपुळे तेथे आले. दोघेही आरोपी अनेकदा मद्यधुंद अवस्थेत परिसरात वाद घालत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते. घटनेच्या वेळी आरोपींनी तौसिफ यांच्यावर दबाव टाकत त्यांच्या मित्राने दिलेली तक्रार मागे घेण्यास सांगितले. मात्र
त्यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. इतक्यावरच न थांबता आरोपींनी चहाची टपरी चालवायची असेल तर दरमहा 40,000 रुपये द्यावे लागतील अशी रंगदारीची मागणी केली. मेरा नाम मोहम्मद तौसीफ शब्बीर अली, मेरा स्मोक एंड टी नाम की शॉप है। मैं यहाँ 8 साल से शॉप चला रहा हूँ। ये बस्ती में शफीक अंसारी नाम का एक लड़का है जिसको गांजे का, दारू का और सारे नशाओं का बहुत शौक है। एक दिन पहले वो संडे के दिन रात में मेरी शॉप पे आया। मेरी शॉप पे एक कस्टमर से उसने भनभन की। भनभन करने के बाद में उसने चाकू निकाला, उसको मारने के लिए हाथापाई हुई। हमने चाकू छीन के छुड़ाया, उसको भगाया। फिर जाके रात में FIR करवाया संडे के दिन। वो दिन तो बीत गया। उसके बाद में मंडे के दिन शॉप हमारी क्लोज थी। वो दोबारा आया, मैं रोड पे खड़ा हुआ था, तब वो आके मेरे को बोलने लगा, वो स्वप्निल मालवीय का है, उसको जान से मार डालूंगा। उसको बुला, नहीं तो उसको बोल रिपोर्ट वापस लेने के लिए। तो मैंने बोला उसको कि जाके तू खुद उसको बोल। तो वो बोलता मैं नहीं बोलूँगा, तू बोल, नहीं तो यहाँ पे तू दुकानदारी नहीं करेगा। तेरे को दुकानदारी करना है तो 40,000 रुपये महीने की मेरे को देने लगेंगी, नहीं तो तेरे को भी जान से मार डालूंगा और तेरे को यहाँ जीने नहीं दूंगा और चैन से रहने नहीं दूंगा। मेरी पुलिस प्रशासन से ये मांगे उसको सख्त से सख्त कार्रवाई दी जाए। वो हमेशा से बस्ती में आके तमाशे करना, लड़ाई झगड़े करना, गाली गलौज करना, पी खा के तमाशे करना, बस्ती में भी सबको पता है, सारी लेडीज़ें उससे परेशान है। बस पुलिस प्रशासन से ये मांगे कि उसके खिलाफ जल्द से जल्द कड़ी कार्रवाई कीजिए और उसके बाद में फिर से वो ना आए, ऐसा उसको इंटीमेशन दीजिए। वो आके पब्लिक को परेशान ना करे। ये नाला है, चमार नाला, वो वहाँ बैठ के सारा नशा पत्ती करते हैं, सारे शौक करते हैं और बस्ती में आके तमाशे करते हैं। वो 4-5 लोगों का ग्रुप है। प्लीज़ PI साहब से मेरी सख्त निवेदन है कि वो जल्द से जल्द और कड़क कार्रवाई इन सब आरोपियों पे करे। पुलिस स्टेशन पाचपावली, नागपूर। या प्रकरणी तक्रारीच्या आधारे पाचपावली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. बरोबर आहे। अशोकनगर परिसरात एक चाय दुकान आहे। त्या चाय दुकानात जाऊन त्याच परिसरातला एक स्नेहल तिरपुडे आणि शफीक अन्सारी यांनी चाय दुकान जर चालू ठेवायचं असेल तर पैसे लागेल म्हणून त्यांनी 40,000ची मागणी केली। तसेच आम्हाला तक्रार प्राप्त झाला, त्यावरून गुन्हा दाखल करून आरोपी स्नेहल तिरपुडेला अरेस्ट करण्यात आलं। त्याच्यावर याआधी एक NDPSचा गुन्हा आहे स्नेहल तिरपुडेवर और शफीक अन्सारी याला अटक करणे बाकी आहे। एक NDPSचा गुन्हा आहे आरोपीवर आणि हे दारूच्या नशेत त्याला बोललेलं आहे, ओळखीपैकीच आहे। तरीही आम्ही तक्रार प्राप्त झाल्याने गुन्हा दाखल करून PSI माझगावकडे तपास करीत आहे। नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या रंगदारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होते। पोलिसांनी आरोपींवर लवकरात लवकर अटक करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होते। एकीकडे प्रशासन म्हणतंय इंधन मुबलक आहे, पण दुसरीकडे वास्तव काही वेगळंच सांगते। भंडाऱ्यात पेट्रोलसाठी नागरिकांची झुंबड आणि पंपावर किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा। अफवा की व्यवस्थेचा बोजवारा, पाहूया सविस्तर। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात सानगड येथील अशोका पेट्रोल पंपावर सकाळपासूनच प्रचंड गर्दी उसळली। पेट्रोल संपेल या भीतीने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पंपावर धाव घेतली। परिणामी दुचाकी आणि 4 चाकी वाहनांच्या किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यात। परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलाय। या गर्दीमुळे गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झालेत। एकीकडे प्रशासन इंधन मुबलक आहे असा दावा करत असताना प्रत्यक्षात मैदानात वेगळीच परिस्थिती दिसून आली आहे। यामुळे प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दरम्यान अशोका पेट्रोलियमचे डीलर अशोक लिचडे यांनी स्पष्ट केलं आहे की पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही आणि साठा पुरेसा उपलब्ध आहे। तरीही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम असून गर्दी कमी होण्याची चिन्ह दिसत नाही। परिचय सांगा। माझे नाव अशोक पंढरीनाथ लिचडे। मी अशोका पेट्रोलियम सानगडचा डीलर आहे। सध्या परिस्थितीत पेट्रोल उपलब्ध आहे आमच्याकडे, तसं काही तुटवडा पडणार नाही, पण ग्राहकांच्या गैरसमजुतीमुळे पेट्रोलचा स्टॉक राहणार नाही का पेट्रोलचा तुटवडा पडेल, त्यामुळे सर्व ग्राहकांनी गर्दी केलेली आहे। पण तशी परिस्थिती आता सध्या परिस्थितीत नाही। काय तुम्ही आवाहन करा नागरिकांना? काय आवाहन करा? नागरिकांनी हे सांगणे आहे की त्यांनी
अतिगर्दी किंवा तरुण आहे, स्टाक आहे, सध्या परिस्थिती आहे स्टाक, तरी गैरसमज करता कामा नये त्यांनी. भंडाऱ्यातील ही परिस्थिती अफवांचा परिणाम आहे की व्यवस्थेचा बोजवारा? हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. नागरिकांनी संयम बाळगणं आणि प्रशासनाने स्पष्ट माहिती देणं हीच सध्याची गरज आहे. नागपूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. बंद घर असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी केला हात साफ. दागिने आणि रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास. नागपूर शहरातील झिंगाबाई टाकडी परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संतोष सुरेश सिंह हे आपल्या कुटुंबासह आर्यनगर भागात राहतात. ते रेल्वे पोलीस विभागात कार्यरत असून कौटुंबिक कार्यक्रमासाठी त्यांची पत्नी मुलांसह बाहेरगावी गेली होती. त्यानंतर काही दिवसांनी संतोष सिंह घरी परतले असता घराचा दरवाजा उघडताच त्यांना धक्का बसला. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते आणि अलमारीचे कुलूप तुटलेले होते. तपासणी केली असता घरातून दागिने आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम चोरीस गेल्याचे उघड झाले. यामध्ये सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, चांदीचे दागिने आणि तब्बल 1,43,000 रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 2 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. नागपूरमधील ही घरफोडीची घटना शहरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. आता पोलीस या प्रकरणाचा छडा किती लवकर लावतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभं पीक जळून खाक. 65 ते 75 एकर गव्हाच्या शेताला लागली भीषण आग. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात कान्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या टेकडी भागात गव्हाच्या शेताला भीषण आग लागली आहे. अज्ञात कारणांमुळे लागलेल्या या आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केलंय. वाऱ्याच्या वेगामुळे आग झपाट्याने पसरली आणि सुमारे 65 ते 75 एकर उभं पीक जळून खाक झालंय. घटनेची माहिती मिळताच कान्हान, कांद्री आणि कामठी येथील अग्निशमक दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. मात्र ते पोहोचण्यापर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. अग्निशमक दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलंय. या आगीत अनेक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. हातातोंडाशीच आलेलं पीक जळून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान बाधित शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्या कांबळे माझ्या शेतामध्ये अचानक आग लागली, तर कशाने लागली ती काही माहीत नाही, पण पूर्ण आमचं 13 एकर वावर होतं आणि आजूबाजूचं पूर्ण 50-60 एकर वावर आमचं पूर्ण जळून भस्म झालं. गव्हाची पुरी फसल एक बी दाणा नाही उरलं खाण्यासाठी. शासनाकडून तुमची काय अपेक्षा? शासनाकडून विनंती करते की काहीतरी आम्हाला मदत करावी. आर्थिक काहीतरी मदत करावी अशी अपेक्षा आहे. सरकारने यावर काहीतरी हे करावी, मदत करावी आम्हाला. नागपूर जिल्ह्यातील ही आग शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का ठरली आहे. आता शासनाकडून त्यांना कितपत मदत मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धामणगाव रेल्वे येथील नागरिकांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरलाय. नगर परिषद धामणगाव रेल्वे यांच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरी पत्र वाटप आणि मार्गदर्शन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वसामान्यांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धामणगाव रेल्वे नगर परिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत घरकुल मंजुरी पत्र वाटप, बांधकाम परवानगी तसेच घरकुल हप्त्यांचे वितरण करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, परवडणारे आणि सन्माननीय घर मिळावे या उद्देशाने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे होत्या. तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती गिरीश मुंदडा, गटविकास नेते नरेंद्र चौधरी आणि पाणी पुरवठा सभापती विलास बुटले उपस्थित होते. यावेळी बांधकाम सभापती, महिला व बालकल्याण सभापती, उपसभापती आणि आरोग्य सभापती यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती लावली. धन्यवाद मी सगळ्यांना पहिले करतो, कारण की मोदी साहेबांना आमचं घरकुल लागून राहिलं. नंतर मी अख्ख्या रोटे यांना पण धन्यवाद देतो. सगळं व्यवस्थित म्हणजे त्यांनी घरकुल मंजूर केलं त्यासाठी धन्यवाद.
आका हा. यांचा आभार. आमच्यासारख्या साधारण माणसाला जे घरकुलाचं जे एक स्वप्न होतं ते स्वप्न मोदीजीमुळं आणि आपल्या इथल्या नगराध्यक्ष यांच्यामुळं साधारण माणसाला न तकलीफ जाता न तकलीफ होता कोण्या याची म्हणजे वगैरे तकलीफनं कागदपत्र देऊन तरी तो लवकरात लवकर आमच्यासारख्यांना मिळालं. त्यामुळं मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानत आहे आणि तिथले कर्मचारी त्यांचे सुद्धा मी आभार मानत आहे. या कार्यक्रमात घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीपत्र, बांधकाम परवानगी आणि आर्थिक हप्त्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होत असल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली. नाव भारत जगदीश शिंदूरकर. मी नगर परिषद धामणगाव रेल्वे येथे CNTC सिव्हिल इंजिनियर अंतर्गत कार्यरत आहे. प्रधानमंत्री आवास योजना 1 आणि प्रधानमंत्री आवास योजना 2 हे नगर परिषद धामणगाव रेल्वे येथे सुरू आहे. करिता आज नगर परिषद धामणगाव रेल्वे येथे बांधकाम परवानगी वाटप, नवीन घरकुल मंजूर झाले त्यांचे मंजुरीपत्र वाटप आणि अनुदान वाटप माननीय नगराध्यक्ष मॅडम यांच्या हस्ते आणि माननीय मुख्य उपाध्यक्ष साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. आज एकूण 27 लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप करण्यात आले आणि त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना 2 अंतर्गत DPR क्रमांक 1 अंतर्गत 24 लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी वाटप करण्यात आले. मी नगर परिषद धामणगाव रेल्वेच्या हद्दीत असलेले सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी बांधकाम विभाग इथे संपर्क साधून आपल्या बांधकाम परवानग्या घ्याव्या आणि त्यानंतर अनुदानाचा वाटप करण्यात येईल. त्याचप्रमाणे नगर परिषदच्या हद्दीत असलेले सर्व नागरिकांना ज्यांचे मकान कच्चे आहे अशा लाभार्थ्यांनी पात्रतेसाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट नगर परिषदमध्ये दाखवावे. जर ते पात्र असतील अशा लाभार्थ्यांना आम्ही शासनाकडे मंजुरीसाठी पाठवू आणि त्यांनासुद्धा घरकुलचा लाभ देऊ. धन्यवाद. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे. धामणगाव रेल्वे नगर परिषदेचा हा उपक्रम अनेकांसाठी ठरत आहे आशेचा किरण. नांदेडमध्ये फटाका बुलेटवाल्यांवर पोलिसांचा मोठा ऍक्शन मोड. धडाकेबाज कारवाई करत 100हून अधिक बेकायदेशीर सायलेन्सर जप्त आणि थेट नष्टही करण्यात आले. नांदेड शहरात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाका बुलेटवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नियमबाह्य पद्धतीने बदल केलेल्या सायलेन्सरमुळे रस्त्यावर मोठा आवाज निर्माण होत होता. यामुळे नागरिक त्रस्त झाले होते आणि वारंवार तक्रारी समोर येत होत्या. याच पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवत अशा वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाई दरम्यान 100हून अधिक बेकायदेशीर सायलेन्सर जप्त करून थेट नष्ट करण्यात आलेत. ही कारवाई नियमभंग करण्याकरिता मोठा इशारा मानली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्पष्ट सांगितलं आहे की कंपनीकडून दिलेल्या सायलेन्सर शिवाय इतर कोणतीही सायलेन्सर वापरण्यावर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी नियम पाळावेत आणि ध्वनी प्रदूषण टाळावं असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. असा जे विदाऊट सायलेन्सर्स किंवा मॉडिफाईड बाईक्सची कारवाई मागची झाली होती. आज सर्व सायलेन्सर जप्त करून ते बुलडोजर फिरवून आपण स्क्रॅपमध्ये विकून आपण रजिस्टरवर घेणार, अभिलेखवर घेणार. पण हा एक सिम्बॉलिक मेसेज पण आहे की नांदेडमध्ये जे एक समस्या दिसतो प्रत्येक सण उत्सवमध्ये किंवा इन जनरल डेली पण, की फटफट बाईक, विदाऊट सायलेन्सर्स बाईक, मॉडिफाईड बाईक्स हा प्रमाण वाढलेला आहे. त्यामध्ये आता नांदेड पोलीस स्ट्रॉंग भूमिका मागच्या काही काळात घेत आहे. मागची एक जयंतीमध्ये सुद्धा आम्ही 97 बाईक्स जप्त करून त्यांच्यावर कोर्ट करून बाईक सुटला अशी कारवाई केली होती. त्यांच्यावर गुन्हे दाखल केला होता. फक्त फाईन देऊन आम्ही बाईक सोडणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला कोर्ट करून बाईक सोडवावे लागेल. तो एकंदरीत असा की नांदेड पोलीस आणि CTB वजीराबाद आणि CTB द्वारा हा विदाऊट सायलेन्सर मॉडिफाईड बाईक्स किंवा विदाऊट नंबर प्लेट बाईक्स यांच्यावर थोडा आम्ही जास्त कठोर भूमिका घेणार आणि आम्ही आवाहन करणार
प्रत्येक बाईक ऑनर्सला, तरुण पिढीला की तुम्ही असा विदाऊट सायलेन्सर बाईक्स जे धोकादायक आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि आजूबाजूचे परिसरमध्ये सुद्धा एक सेन्स ऑफ डिसऑर्डरलीनेस किंवा सेन्स ऑफ लॉलेसनेस असा जे दाखवतो यावर आपण कंट्रोल करू. तसेच जे पालक आहे, गार्जियन्स आहे, पेरेंट्स आहे, त्यांना पण जास्त लक्ष देण्याची गरज आहे की आपण जे जुवेनाईल्सला, मायनरला बाईक देतो आणि मायनर मॉडिफाईड करून बुलेट्स असो किंवा मोटरसायकल चालवतो, आपण हा प्रमाण नांदेड सिटीमध्ये आणि तालुक्यामध्ये कमी करू. त्याचसाठी आता नांदेड पोलीसची आणि CTBची ट्रॅफिक ब्रांचची हा मोहीम आहे. थँक्यू. श्रीरामनवमीची तयारी जवळपास आता पूर्व तयारी झालेली आहे. काही जे राहिलेलं आहे ते आपण करत आहोत. आज पण आम्ही सर्व आयोजक मंडळची मीटिंग घेतली, आमची सर्व ऑफिसर्सचा मीटिंग घेतलेला आहे. बंदोबस्त स्कीम मोठ्या प्रमाणावर तैनात आहे आणि SRPFची एक कंपनी, RCPची 6 प्लाटून्स, तसेच आमचे जवळपास 1500 स्टाफ ऑफिसर्स ह्यामध्ये पार्टिसिपेट करणार. नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 40 मिरवणूक आहे, सिटीमध्ये 4 आणि तालुका लेवलमध्ये सुद्धा इन्क्लूड करून 40 मिरवणूक आणि 5 बाईक रॅली आहे. तो सर्व ठिकाणी आम्ही लक्ष देणार. सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे तो इथे जास्त बंदोबस्त, जास्त तयारी आम्ही ठेवणार. थँक्यू. नांदेड पोलिसांची ही कारवाई फटाका बुलेटवाल्यांसाठी मोठा धक्का ठरली आहे. आता नियम पाळणार की पुन्हा कारवाईला सामोरे जाणार हे वाहनधारकांनीच ठरवायचे. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्हा, नंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट टॉप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट टॉप बॉक्स नंबर 12, वाशिम सेट टॉप बॉक्स नंबर 26, नांदेड सेट टॉप बॉक्स नंबर 17, माहूर सेट टॉप बॉक्स नंबर 7, अकोला RRC सेट टॉप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबल व्यतिरिक्त YouTube, फेसबुक आणि Instagram, ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.